थँक्स बाबासाहेब, तुम्ही आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. थँक्स बाबासाहेब, तुम्ही आम्हाला कर्मकांडांच्या विरोधात उभं केलं. थँक्स बाबासाहेब, तुम्ही मरणोत्तर जीवन नाकारलं, जन्मा अगोदरचं जीवन नाकारलं. बाबासाहेबांना ही दैवी प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न केला जातो, हे वास्तव आहे. पण त्याचबरोबर बाबासाहेबांना इथले बहुसंख्य लोक जे जे स्वीकारतायत ते ज्ञानाचा आयडॉल. अनेक ब्राह्मणी थोतांडांविरुद्ध उभे राहिले, धार्मिक थोतांडांविरुद्ध उभे राहिले आणि बुद्ध कबीर फुलेंचं शिष्यत्व पत्करलेले बाबासाहेब. थँक्स बाबासाहेब की आज तुम्ही हर सवाल का जवाब बाबासाहेब म्हणून जे जे उत्तरं शोधायला लागतो आपण, जे जे प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतात त्याची उत्तरं देतो. मनुस्मृती जाळून धर्मव्यवस्थेला आव्हान देणारे बाबासाहेब, मनुस्मृतीला पर्याय व्यवस्था देणारे, भारताची राज्यघटना देऊन या देशातील सर्वांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची दिशा देणारे थँक्स बाबासाहेब. भाषणं ऐकून ऐकून मरगळलेले लोक थँक्स बाबासाहेब. आज सगळीकडे युद्धाचं वातावरण आहे. किती माणसं मारता येतील याची स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये मधून मधून कुठून तरी एखादा स्वर उमटतो. काय स्वर उमटतो? युद्ध हवे की बुद्ध हवा. तर हा बुद्धाचा युद्धविरोधी स्वर ज्या सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धाने, त्या कलिंग युद्धात जो रक्तपात झालेला, त्याने पश्चाताप दगदवून त्याने बुद्धाची दिशा स्वीकारली. तो भारतातील एक चक्रवर्ती सम्राट की ज्याने युद्धविरोधी भूमिका घेतली. म्हणजे सम्राट व्हायचा, अधिक देश जिंकायचे, आधीच देश जिंकायचे, आधीच देश जिंकायचे. तर सम्राट अशोक थोतांडांविरुद्ध, सर्व धर्मातल्या थोतांडांविरुद्ध उभे राहणारे संत कबीर आणि तोच सत्यशोधनाचा वारसा चालवणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले की ज्यांची आज 200वी जयंती उद्या आहे. अनेक ब्राह्मणी थोतांडांविरुद्ध उभे राहिले, धार्मिक थोतांडांविरुद्ध उभे राहिले आणि बुद्ध कबीर फुलेंचं शिष्यत्व पत्करलेले बाबासाहेब. थँक्स बाबासाहेब की आज तुम्ही हर सवाल का जवाब बाबासाहेब म्हणून जे जे उत्तरं शोधायला लागतो आपण, जे जे प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतात त्याची उत्तरं देतो आहे. त्याचे उत्तर बाबासाहेब देत आहेत. तर बाबासाहेबांच्या संदर्भात दैवतीकरण आणि हायजॅक बाबासाहेब हा विषय मला दिलेला आहे. त्या विषयाकडे जाण्यापूर्वी काही बाबी स्पष्ट करतोय. ते म्हणजे त्या उलटसुलट मांडणी होतील. बाबासाहेबांनी पहिल्यांदा 99 वर्षापूर्वी 20 मार्च 1927 साली जगातली एक फार मोठी मानवी हक्कांची क्रांती केली. फ्रेंच राज्यक्रांती लोकशाहीची होती, पण माणसाला पाणी प्यायच्या हक्कासाठीची लढाई म्हणजे मानवी इतिहासातली सर्वात मोठी क्रांती म्हणावी लागेल ती करणारे बाबासाहेब. त्यानंतर 25 डिसेंबर 1925ला त्यालाही आता 99 वर्ष पूर्ण होतील. या 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळून धर्मव्यवस्थेला आव्हान देणारे बाबासाहेब, त्यानंतर त्या मनुस्मृतीला पर्याय व्यवस्था देणारे, भारताची राज्यघटना देऊन या देशातील सर्वांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची दिशा देणारे, म्हणजे मनुस्मृतीला नुसतं जाळून थांबले नाहीत, धर्मग्रंथ नुसतं जाळून थांबले नाहीत, तर त्या धर्मग्रंथांच्या कायद्यांना घटनेद्वारे नवीन कायद्याचं संरक्षण बाबासाहेबांनी दिले. थँक्स बाबासाहेब. आणि त्यानंतर आज घर वापसी चालू आहे.
पण ही घर वापसी खरी नाही आहे. खरी घर वापसी 70 वर्षापूर्वी या देशातली जी संस्कृती होती, बौद्ध संस्कृती, की जे समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता सांगणारी संस्कृती होती, जिथे गणराज्य बाबासाहेबांनी घटनेमध्ये सांगितलेलं आहे की गणराज्य व्यवस्था मी भारताची घटना आहे, गणराज्याची संकल्पना, लोकशाहीची संकल्पना बुद्धाच्या गणराज्याच्या संकल्पनेतून घेतलेली आहे, भिक्खू संघातून घेतलेली आहे. तर त्या आपल्या मुळाकडं, घर वापसीकडं 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी आरंभ केला. या देशातील ब्राह्मण संस्कृती विरुद्ध श्रमण संस्कृतीचा विचार, म्हणजे घर वापसी त्यावेळेस सुरू झालेली आहे. आता चाललेले ते घर वापसी अडवायचे प्रयास चालू आहेत, घर वापसी नाही. आणि दिवसेंदिवस ह्या सर्व धर्म स्वातंत्र्य विधेयक, धर्मांतर बंदी विधेयक, ह्या सर्वांवरती मात करत मोठ्या प्रमाणावरती भारतीय आपल्या मूळ घराकडं, बुद्धाकडे वाटचाल करतात. तर हे वास्तव आपण ह्या घर वापसीच्या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे. परंतु हे मूळ सांगितल्यानंतर, प्रास्ताविकानंतर आता मूळ विषयाकडे वळतो आहे. बाबासाहेबांचं दैवतीकरण होतंय का? कोण करताय दैवतीकरण आणि कसं करताय? बाबासाहेबांचं दैवतीकरण 2 पातळ्यांवरून चालू आहे. एक पातळी बाबासाहेबांचे शत्रू, म्हणजे समता आणि समरसता यांची सांगड घालणं हा जो प्रकार आहे ना, आज जे सरकारी, राज्य सरकार, केंद्र सरकार अनेक पातळ्यांवरती समरसता घेऊन निघालेलं आहे, ते बाबासाहेबांचं दैवतीकरणच आहे. आणि त्यामधून बाबासाहेबांना विपर्यस्त करून मांडायचा जो प्रयास चाललेला आहे तो आपण रोखला पाहिजे. दुसरं म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये जे काही कर्मकांडांचे प्रकार येऊ घातलेले आहेत, म्हणजे बुद्ध बाबासाहेबांनी स्वीकारला तो असा बुद्ध स्वीकारला की त्यांनी परंपरागत बौद्धांनी बाबासाहेबांच्या भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मला हा तर आंबेडकरांचा धर्म आहे म्हणून त्यावेळेस नाकारलं. आणि आज तेच बौद्ध जग भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मला धम्मग्रंथ म्हणून स्वीकारत आहे. त्यामुळं इथली परंपरा आहे ना, लहानपणापासून पोरग जन्माला घातल्यापासून त्याच्यावरती धार्मिक संस्कार करत जातो. बाप्पा बाप्पा बोल, इथं हात जोड, नाहीतर बाप्पा पाप करल, इथं जाऊ नको, नाहीतर तिथे तुला भूत पकडल, प्रेत पकडल, इथे करणी होईल, बवणी होईल. लहानपणापासून बेजामध्ये किडाफिट केला जातो. त्याला आजूबाजूचं जे बहुसंख्याक वातावरण आहे, मग हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिस्ती असो, बौद्धही त्याला अपवाद नाही ठरत, कारण सगळीकडून भेजावरती मारलं जातं. आणि त्यामुळं बुद्धामध्ये आपण दैवत्व तर शोधायचा काही ठिकाणी प्रयत्न केला जातो. बाबासाहेबांना ही दैवी प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न केला जातो, हे वास्तव आहे. पण त्याचबरोबर बाबासाहेबांना इथले बहुसंख्य लोक जे जे स्वीकारतायत ते ज्ञानाचा आयडॉल म्हणून, ही समाधानाची बाब आहे. ते दैवतीकरण आवर्त होईल, आवर्त घ्यावंच लागेल त्यांना. बाबासाहेब थोतांडांविरुद्धचे आवाज, बाबासाहेब कर्मकांडांविरुद्धचे आवाज, बाबासाहेब बुद्धाला वैज्ञानिकतेकडं, डोळसतेकडं बुद्धाची ओळख करून देणारे बाबासाहेब. आणि त्यामुळं बाबासाहेबांचं दैवतीकरण पुरी करत जरी असेल तरी ते काही काळ चालेल. ज्ञानाचा अभाव असल्यामुळं, शिक्षण आता कुठं कुठं यायला लागलेलं असल्यामुळं अनेकांपर्यंत बुद्ध बाबासाहेब तसे पोचलेले नाही. आणि त्यामुळं अनेक जण बुद्धामध्ये, बाबासाहेबांमध्ये देवत्व शोधत असतील, पण त्यांनाही बदलावं लागणार आहे. त्यांनाही
बुद्धाचा डोळसपणा, विज्ञाननिष्ठा, बाबासाहेबांचं वैज्ञानिक धोरण, बाबासाहेबांचं मानवी हक्कविषयक धोरण, बाबासाहेबांचं ज्ञानविषयक धोरण, हे सर्व अवलंबावंच लागेल आणि हे सर्व आपण स्वीकारू. मला सुरुवातीला चिठ्ठी आली थोडक्यात आवडतं घ्यायची, म्हणजे पहिल्या वक्तांना प्रचंड बोलू दिलं गेलं, त्यामुळं थोडक्यातच बोलायचं आहे. तरीसुद्धा एवढं सुतोवाच करतो आणि इथेच थांबतो. थँक्स बाबासाहेब, तुम्ही आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. थँक्स बाबासाहेब, तुम्ही आम्हाला कर्मकांडांच्या विरोधात उभं केलं. थँक्स बाबासाहेब, तुम्ही मरणोत्तर जीवन नाकारलं, जन्मा अगोदरचं जीवन नाकारलं. बाबासाहेब थँक्स.